संजय घाडी उपमहापौर यांनी खरं तर निवासस्थान मिळावं मुंबईत अशी मागणी केली आहे. आपल्याबरोबर ते स्वतः आहेत. आपण त्यांना विचारूया, सर नेमकी ही मागणी कशासाठी तुम्ही केली होती? काय कारण होतं त्यामागचं? मी 25 जून 2026 रोजी मी माननीय आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मागणी केली होती, लेखी मागणी, की मला मुंबई शहरामध्ये जिथे वीर जिजामाता उद्यान आहे तिथे एक अतिरिक्त आयुक्त आपल्या ज्या होत्या अश्विनी जोशी मॅडम, त्यांचं निवासस्थान ते वापरत होतं. ते रिक्त आहे सध्या, त्यामुळे कोणताही खर्च न करता हे रिक्त असणारं जे निवासस्थान आहे हे मुंबई शहराचा उपमहापौर म्हणून मला या ठिकाणी द्यावं, अशा प्रकारची मागणी केली होती. याला कारणं दोन होती. एकतर मी मुंबईच्या टोकाला राहतो, दहिसरला, आणि तिथून इथे मुंबईच्या ह्या दुसऱ्या टोकाला येईपर्यंत 40 किलोमीटरचा माझा प्रवास करताना मला त्याच्यासाठी 5 तास खर्च करावे लागतात. जाण्यासाठी 2.5 तास आणि येण्यासाठी 2.5 तास. आणि ह्या प्रवासामध्ये होणारा जो शारीरिक आणि मानसिक त्रास आहे हा आपण सर्वच मुंबईकर आपण अनुभवतो. कारण मुंबईच्या या हायवेवरचे असणारे जे असमतल रस्ते आहेत हे जे आहेत ते मी सत्तेमध्ये असलो आणि उपमहापौर जर असं जी वस्तुस्थिती आहे ती आपण मान्य केली पाहिजे आणि त्याच्यावरती आपण सुधारणा करण्यासाठी त्याला वाचा फोडली पाहिजे. आणि म्हणून मी या संदर्भात देखील 1.5 महिन्यापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरातले पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातले रस्ते हे समतल असायला पाहिजे. कारण मी निवडणूक लढवण्याच्या अगोदर की निवडून येण्याच्या अगोदर ती माझी साधी सोपी मागणी होती, एक नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून, की हे रस्ते अगदी गुळगुळीत असायला पाहिजेत आणि ह्याला काहीच करायची गरज नाही. तुम्ही जे डांबरीकरण करता हे अतिशय चांगल्या एका लेवलचं असायला पाहिजे. नाही तर आज आपण पाहता इथे खड्डे पडलेत तर त्याच्यावरती आम्ही मास्टिक टाकतो, खड्डा बुजवतो, पण तो उंचवटा करतो. त्याच्यामुळे अप अँड डाऊन्समुळे पाठीचे आजार, मानेचे विकार हे अनेक मुंबईकरांना होत आहेत. आणि याच्यासाठी मी माननीय आयुक्तांना पत्रही दिलं होतं, त्यानंतर स्मरणपत्रही दिलं आणि त्यांनी सांगितलं की मुंबई हे पावसाळा झाल्याच्या नंतरही आपण दोन्ही मार्ग आपण समतल करण्याचा प्रयत्न करू. पण सर आपण हे सगळं करत असताना एकीकडे बघितलंय की MMRD असो, MSRD असो, सगळेच जण कॉन्क्रिटीकरणाच्या मागे लागलेले पाहायला मिळतात. बरेच रस्ते जे आहेत ते कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्याची माहिती आत्ताच नुकत्याच पत्रकार परिषद आयुक्तांनी घेतली होती, त्यात देखील त्यांनी दिली. तर एकीकडे जर कॉन्क्रिटीकरण पूर्ण होताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय की अजूनही रस्त्यांवर खड्डे दिसतात. नेमकं काय गणित आहे यामागचं? नाही, आपण जे म्हणतो ना ते आपण जे शहराच्या अंतर्गत जे रस्ते आहेत, फेज 1 आणि फेज 2चे आपण टेंडर जे आपण पूर्ण केले ते आतमधले आपण पूर्व नगराच्या आतमधले आपण रस्ते पाहतो. काही आता नवीन ब्रिजेस झाले त्याचे आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण पाहतोय. आता तिसरा जो टप्पा आहे फेज 3 हा पूर्ण झाला की आपल्याला जो टार्गेटेड आपला जो एरिया होता विभाग, जिथे जिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणे आवश्यक होते ते पूर्ण होते. पण तुम्ही बघाल दहिसर टू इथपर्यंत अगदी कुलाब्यापर्यंत जो हायवे आहे या ब्रिजवरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे नाहीत, ते डांबरीकरणाचे आहेत. त्याच्या खालचे रस्ते आहेत ते पण मोठ्या प्रमाणावरती सिमेंट कॉन्क्रीटचे नाहीत, तेही होणं गरजेचं आहे. आता ते रस्ते या फेज 3मध्ये असतील तर ते मुंबई 100% खड्डेमुक्त होईल. कारण सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं काम चांगल्या दर्जाचं केलं आपण तर त्याला खड्डे पडत नाहीत. परंतु आता ते होईपर्यंत हे रस्ते जर समतल करणं आपल्या हातामध्ये, रिसर्फेसिंग आपण केली तर ते काम होऊ शकतं. दुसरी एक गोष्ट सर मुंबईकर उच्चारताना पाहायला मिळतात ते म्हणजे सामान्य माणसाप्रमाणे ट्रॅव्हलिंग करू शकतात, AC लोकल आहेत, बसेस AC झालेल्या आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये ट्रॅव्हलिंग करायला काय होतं? सामान्य माणूस रोजच अशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग करतो. तर हा एक मुद्दा सुद्धा समोर येताना पाहायला मिळतो, त्याच्यासाठी देखील एक विचारणा केली जाते. नाही, मीही सामान्य नागरिक होतो, सामान्य मुंबईकर होतो, नगरसेवक नव्हतो. त्यावेळेला देखील ट्रेननी प्रवास करत होतो. शाळेत जाताना, कॉलेजमध्ये जाताना बसने, ट्रेननी प्रवास करत होतो. कधी कधी मित्रांच्या दुचाकीवरून मागून बसून प्रवास केलेला आहे. परंतु ह्याच्यातून इतर मुंबईकरांसारखे देखील मीही धक्के खाल्लेले आहेत. बसमधली गर्दी, ट्रेनमधली गर्दी, सगळ्याचे अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे मी काय असं गर्भश्रीमंत घराण्यातून आलेला कार्यकर्ता नाही, एक सामान्य बाळासाहेबांचं शिवसैनिक म्हणून मी अनेक वर्ष काम करतोय. त्यामुळेच मी बिनधास्तपणाने ह्या प्रश्नाला वाचा फोडतोय. याचं कारण जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती. आपण आता म्हटलं तरी मुंबईकरांची अपेक्षा आहे 100% की यांना मुंबई महानगरपालिकेने गाडी दिलेत, वेळ वाचवायचं असेल तर मेट्रोनी जावं, ट्रेननी जावं. परंतु अशा काही घटना होत्या की जिथे आपल्याला पटकन आपलं वाहतुकीचा मार्ग बदलून दुसरीकडे जावं लागतं. त्या दिवशी मॅनहोल्समध्ये एक इसम पडल्याची मला डिझास्टरमधून फोन आला आणि मी अगदी बरोबर सांताक्रूजच्या ब्रिजवरती होतो. तिथून मी
BKC मधून टर्न घेऊन लेफ्ट गेलो आणि त्याचबरोबर तिने आमचे कागदपत्र असतात, दप्तर असतात आणि एकूणच एक वेळ तिथून वाचवणं आणि इथून वाचवणं अगदीच तेवढंच होतं. कारण इथून स्टेशनपर्यंत सगळं लवाजमा घेऊन जाणं आणि तिथून उठून जाणं. आणि मी साधा माणूस आहे, मी आणि खोटं बोलणं किंवा खोटं वागणं मला जमत नाही. 2 दिवस ट्रेनने जायचं आणि 2 दिवस मेट्रोने जायचं आणि परत आपली गाडी वापरायची, अशातलं मी नाही. जे मुंबई महानगरपालिकेने सोयीसुविधा दिलेल्या आहेत त्याचा त्यांच्याच कामासाठी वापर करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे ह्या कामासाठी मुंबईकरांच्याच हितासाठी जे वाहन लागतं तेच त्याच्यासाठीच आपण वापरतो. नक्कीच सर, एक शेवटचा प्रश्न. किशोरी पेडणेकर असं म्हणतात की जर उपमहापौरांना जर घर द्यायचं असेल तर विरोधी पक्षनेत्यांना देखील घर द्यायला पाहिजे. राणीच्या बागेमध्ये जे अधीक्षक आहेत ते देखील अनेक दिवसांपासून घराची मागणी करतायत, त्यांना देखील घर द्यायला पाहिजे. त्याचबरोबर गटनेत्यांना देखील घर द्यायला पाहिजे. तर हे किती योग्य वाटतं तुम्हाला त्यांचं हे बोलणं किंवा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे? आता कसं आहे की विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनाही त्याही सेवा करतात मुंबई महानगरपालिकेमध्ये. त्यांनाही विविध बैठकांना यावं लागतं. तर महानगरपालिकेकडे अशा प्रकारची जर वास्तू किंवा निवासस्थान उपलब्ध असतील तर ते त्याही द्यायला हरकत नाही. कारण मुंबई महानगरपालिकेत अनेक बैठका असतात, त्याला विरोधी पक्षनेता म्हणून, उपमहापौर म्हणून, महापौर म्हणून ह्यांना वारंवार यावं लागतं. त्यामुळे एक उपलब्ध असेल तर त्यांनाही द्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि त्यांनीच मला सुचवलं होतं. खरी गोष्ट म्हणजे किशोरताईंनीच मला सांगितलं की उपमहापौरांसाठी निवासस्थान अमुक ठिकाणी उपलब्ध आहे, तर त्याची मागणी तुम्ही करा आणि मीही करते. आणि हे खरं आहे, एक आवश्यक आहे. बघा आता कसं आहे की महापौर, त्याच्यानंतर प्रोटोकॉल पाळला तर द्वितीय नागरिक उपमहापौर आणि त्याच्यानंतरचा जो मान मिळतो तो आयुक्तांना मिळतो, मग अतिरिक्त आयुक्त, मग आमचे विरोधी पक्षनेता, हा सगळा प्रोटोकॉल आला. जर महापौरांना निवासस्थान आहे, अतिरिक्त आयुक्तांना निवासस्थान आहे, आयुक्तांना निवासस्थान आहे, मग उपमहापौरांना का नाही? आणि आपल्याकडे निवासस्थान उपलब्ध आहे, ते असंच पडून राहणार आहे. ते धुळखात पडण्यापेक्षा ते उपमहापौरांना द्यावं. आज मी वर्षभरासाठी असेल, सव्वा वर्षासाठी असेल, पण पुढचे उपमहापौर येतील, जे कोण असेल, शहरातले असेल, बाहेरचे असेल, ते त्याचा वापर करतील, अशी एक प्रामाणिक इच्छा होती. म्हणून आयुक्त मॅडमना मी पत्र दिले. आयुक्त मॅडमना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रार्थना करतो, विनंती करतो की आपण ही सर्व आपल्याला मीडियाने जी काही माहिती पुरवली आहे त्याचा विचार करून माझी मागणी मान्य करा. नक्कीच सर, आपण बघतोय की उपमहापौरांना आता घर आयुक्त देणार की नाही हे बघणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ठरणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.